सो मी बॉर्न अँड ब्रॉट अप पुणेच आहे. अच्छा. मी मूळचा साताराच आहे. साताऱ्याची एक ओळख आहे, रांगडा गडी किंवा असं रूड गाय. खरी स्टोरी, खरं प्रेम आणि त्या प्रेमाची खरी गोष्ट. सो इट वॉज लाईक कोणाला हे नको असतं टेन्शन इन दॅट फेज टीन एज. सो त्यावेळेस असं वाटायचं की अरे यार कोणतरी आपल्याला छान म्हणलं किंवा असं म्हणलं की व्हेरी नाईस, एक्साइटमेंट किंवा इन्व्हॉल्वमेंट होती तिथे. ऍक्च्युली मी इम्प्रेस झालो. म्हणजे मग ते प्रपोजल त्यांचं होतं आणि जुळून तुमचं आलं. एक्झॅक्टली. बट इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे किंवा लव्ह मॅरेज असल्यामुळे घरच्यांकडून थोडासा रेजिस्टन्स आला. मी आदल्या दिवशी फॉर्म फिल केला आणि दुसऱ्या दिवशी लगेचच मला नव्हता कॉल आला, माझ्या मम्मीला कॉल आला की आम्ही सॅटर्डेला बघायला येतो. मला कुठेतरी जाणवलं हे सगळं मेसअप होण्याच्या आधी आता वेळ आलेली आहे फायनली प्रपोज करायची. आणि ती वेळ अशी होती की माझ्याकडे फार टाइम नव्हता. कारण की तो रात्री झोप येत नसेल तर तो शॉपिंग करतो. क्या बात है. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अनस्क्रिप्टेड युगल्सच्या सेकंड एपिसोड मध्ये, ज्यामध्ये कुठलीही स्क्रिप्ट नाही, ज्यामध्ये कॅमेरासाठी केलेला अभिनय नाही, ज्यामध्ये फक्त आहे खरी स्टोरी, खरं प्रेम आणि त्या प्रेमाची खरी गोष्ट. आपल्यासोबत आज खूप खास कपल आलेले आहेत. इनफॅक्ट त्यांचं नाव आहे प्रथमेश फाळके आणि ऐश्वर्या फाळके, जे मॅरिड आहेत, दोघं पुण्यात असतात. बघूया आपण आज त्यांची मजा की काय कशी स्टोरी आहे, कसं काय नाही. चला तर मग लेट्स गो अनस्क्रिप्टेड आणि भेटूया आणि मारूया गप्पा. चला आपण थोडी ओळख करून घेऊया तुमची. पहिले तू सांग की तुझं नाव, तू आधी कुठून आलीस वगैरे, आणि मग आपण त्याच्याकडे वळूया. शुअर. सो मी बॉर्न अँड ब्रॉट अप पुणेच आहे. अच्छा. ओके. माझ्या पप्पांचं गाव सोलापूर आहे, बट ही वॉज युअर म्हणजे पीसीएमसी मध्ये जेव्हापासून जॉईन झाले 1993. फ्रॉम देअर ते पण इथेच आहेत आणि मी पण इथलीच आहे, मम्मी पण पुण्यातलीच. सो माझं एज्युकेशन अख्खं पुण्यात, म्हणजे पुणे प्रॉपर पुणेकर आणि मोस्टली पिंपरी चिंचवडकर म्हणलं तरी चालेल. सो येस, पिंपरी चिंचवडकर आहे मी. आणि आता लाईक आफ्टर मॅरेज आता कुठली झालीस? साताऱ्याची झाली आहे, बट स्टील आय एम फ्रॉम म्हणजे पुण्यातच फ्लॅट असं इट्स फाईन. लाईक आय थिंक आतापर्यंत म्हणजे पुढे पण पुण्यातच राहील असं वाटतं. सो लेट्स सी. सो आता मग एज्युकेशन म्हणलं तर आय एम MBA ग्रॅड आणि आता आय एम अ BA वर्किंग ॲज अ BA विथ टाटा. सो जर्नी आतापर्यंत एकदम छान होती. लाईक नो स्ट्रगल्स, लाईक स्ट्रगल्स होते बट व्हेरी मिनिमल, टचवूड, बिकॉज एव्हरीथिंग वॉज सेट. सो असं कधी वाटलं नाही. एक्झॅक्टली. सो लग्नाआधी पण आय हॅड फ्रीडम, लाईक असं काही खूप प्रेशर नव्हताच. आणि लग्नानंतर तर त्याहून एक्स्ट्रा भेटलाय. सो बिकॉज ऑफ माय हजबंड. सो येस. क्या बात आहे. नाईस. तू सांग, तुझी ओळख करून द्या मला थोडीशी. मी मूळचा साताराच आहे आणि माझं शिक्षण सगळं साताऱ्यामध्ये झालं. म्हणजे बिफोर ग्रॅज्युएशन माझं ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये झालं आणि मी ऍज अ सिव्हिल इंजिनियर डिग्री पुण्यात घेतली. ओके. आणि त्याच्यानंतर आता पुण्यातच राहतोय. इथं माझं स्वतःचं घर आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे. नाईस. येस, माझा कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे. ओके. आणि काय नाव बिझनेसचं? फाळके कन्स्ट्रक्शन्स नावाची माझी फर्म आहे. त्याच्या अंडर आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र, मेजरली पुण्यामध्ये कामं घेतो. ओके. जसं की इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल. अरे वा, नाईस नाईस. चला आपण आता आपली ओळख तर झाली आहे, आपण थोडस आपण काय म्हणतो त्याला, तुमच्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही म्हणजे आधी कसे होते, म्हणजे रिलेशनशिप मध्ये यायच्या आधी आणि नंतर, ह्या दोघांमधलं एक थोड्याशा गोष्टी आपण करूया. तर तू सांग पहिले ऐश्वर्या की लाईक आधी कशी होतीस तू. सो मग आम्हाला आयडिया येईल थोडीशी. सो आधी तर मी खूप इमॅच्युअर होते, लाईक बिकॉज माझं एन्व्हायरमेंट खूप प्रोटेक्टिव्ह आहे. सो वी आर 2 सिस्टर्स आणि आतापर्यंत जेवढं पण चालायचं लाईक पप्पांचं, लाईक जे काय ऐकायचं आहे पप्पांचं ऐकायचंय. नॉट गिव्हिंग अ थॉट की हे बरोबर चुकीचं, बिकॉज व्हॉट दे टोल्ड वॉज राईट ऑलवेज, असं इट वॉज अ कन्सेप्ट. सो जग ओळखायला म्हणजे मी नंतर शिकले, लाईक प्रॉबब्ली MBA मध्ये. सो अंटिल देन आय वॉज व्हेरी इमॅच्युअर, लाईक अंडरस्टँडिंग पीपल किंवा हे एवढं नव्हतं मॅच्युरिटी.
सो बिफोर दॅट देन पास्ट रिलेशन्स आणि त्याच्यातून मी शिकले की व्हॉट नॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम अ गाय. लाईक बिकॉज आपण कसं असं ना, आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असतो की मला असा हवाय, असा हवाय, असा हवाय, बट वी नेव्हर थिंक ऑन की आपल्याला काय नको आहे. सो मग ते मला त्या ह्याच्यातून कळलं की व्हॉट यू डोंट वॉन्ट. ह्या फेज मध्ये येतात ना, की म्हणजे आता समजा तू कॉलेजमध्ये गेलीस की आता समजा तुला असं वाटतंय की मला असा मुलगा पाहिजे किंवा असा मुलगा मला आवडेल माझा हस्बंड व्हायला, तर मग हे कसं झालं? कारण आता बघ, जनरली आता मुलींना असं होतं कॉलेजमध्ये की खूप सारे प्रपोजल्स येतात किंवा म्हणजे लाईक होतं खूप सारे की लाईक अप्रोच करतात, बट व्हॉट हॅपन्ड विथ युअर केस? Initially, I was very underconfident in my school days. Like very minimal friends, not much. As a cool group पण नव्हता आमचा. So it was like कोणाला हे नको असतं टेन्शन्स in that phase, teenage. So त्यावेळेस असं वाटायचं की अरे यार, कोणतरी आपल्याला छान म्हणलं किंवा असं म्हणलं की व्हेरी नाईस. सो दॅट वॉज इन दॅट इनिशियल फेज की असं आपल्याला चांगलं म्हणणारं पाहिजे किंवा मला आधीपासून हेच कन्सेप्ट होता की ही शुड बी रिस्पेक्टिंग अस, रिस्पेक्टिंग वुमेन्स किंवा रिस्पेक्टिंग, म्हणजे नो फाऊल लँग्वेज, नो म्हणजे असं काय म्हणतात त्याला, व्हॉट कॅन आय से, राजकुमार टाइप्स, आयडियल पर्सन म्हणतो ना, ते कन्सेप्ट माझ्या डोक्यात आधीपासून होतं. बट नो बडी इज आयडियल. सो प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी जास्त असतं, बट इट इज जस्ट ऑन युअर टॉलरन्स की तू काय. तुझं त्याच्याबद्दलचं पहिलं इम्प्रेशन काय होतं की लाईक ही वॉज अ गुड लिस्नर फर्स्ट थिंग. सो I genuinely felt for that only की आम्ही लिटरली माहितीये तो इथून ट्रॅव्हल करायचा राजूरला, नगर. सो फ्रॉम म्हणजे इथून तो फोनवर असायचा माझ्यासोबत अंटिल देअर, अँड वी यूज टू हॅव अ लॉट टू स्पीक अँड आय यूज टू हॅव अ लॉट टू स्पीक. सो तो पूर्ण वेळ फक्त ऐकून घ्यायचा, अँड आय यूज टू लाईक दॅट. अजूनही ऐकतो. येस, अजूनही ऐकतो. सो ते तर आता लग्नानंतर सगळ्यांना करायला लागतं. तू सांग आता आम्हाला तुझ्याबद्दल खूप, म्हणजे आता मला उत्सुकता लागली की तुझी स्टोरी काय आहे लग्ना आधीची, म्हणजे लाईक रिलेशनशिप मध्ये यायच्या आधी इव्हन. ओके. म्हणजे कॉलेजमध्ये तू कसा होता, असं थोडा माचो टाइप्स किंवा काय, कसं, किती? ही वॉज प्लीज. म्हणजे बेसिकली मी साताऱ्याचा आहे. साताऱ्याची एक ओळख आहे, रांगडा गडी किंवा असं रूड गाय, अशी आमची म्हणजे बेसिकली सगळीकडे ओळख असते. पण तू होतास का? हा, मी सॉर्ट ऑफ लोकांना रूड वाटायचो. त्यामुळे मी कधी मुलींसमोर जाताना मला हीच भावना होती की मुलींना मी खूप रूढ वाटेल. त्यामुळे माझं इंटरॅक्शन कॉलेजमध्ये असताना जास्त गर्ल्स सोबत, मुलींसोबत नव्हतं. ज्या ठराविक मैत्रिणी आहेत, ग्रुपमधल्या आहेत, ते माझं इंटरॅक्शन असायचं. त्याच्यामुळे साहजिकच गर्लफ्रेंड्स नावाचा प्रकार नव्हता. ही सुरुवात कुठून झाली? ही सुरुवात ऍक्च्युली खूप आधीपासून झाली होती. जेव्हा मी हिला पहिल्यांदा पाहिलं. कसं बघितलंस? आमची एक कॉमन फ्रेंडच्या एका फंक्शन मध्ये आम्ही दोघं एकमेकांना, म्हणजे मी पाहिलं हिला, मी फर्स्ट टाइम पाहिलं, एकमेकांना आम्ही भेटलो. आणि जसं की मुलांचं ते लव्ह ॲट फर्स्ट साईट, मुलगी पाहिले की प्रेम होतं, तसा प्रकार झाला. आणि तुझं इम्प्रेशन काय होतं त्याच्या बाबतीत, की म्हणजे का आवडली तुला, म्हणजे काय असं स्पेसिफिक काही सांगू शकशील? तिच्या जे फंक्शन होतं त्या फंक्शन मध्ये ऍक्च्युली ती जसं तिच्या फ्रेंडला सपोर्ट करत होती, किंवा तिथला जो फंक्शन होता तो त्याच्यामध्ये इट वॉज अ प्रपोजल ऍक्च्युली. तर तिच्यामध्ये हिचं जेवढी एक्साइटमेंट किंवा इन्व्हॉल्वमेंट होती, तिथे ऍक्च्युली मी इम्प्रेस झालो. म्हणजे मग ते प्रपोजल त्यांचं होतं आणि जुळून तुमचं आलं. एक्झॅक्टली. अच्छा, नाईस. आता मला एक सांगा, तुमच्यापैकी प्रपोज कोणी केलं पहिले, म्हणजे एक कोणी पहिले प्रपोज केला? ऑफकोर्स मुलंच करतात. ऑफकोर्स मुलंच करतात. कसा केला? ऑल्सो अ स्टोरी, अ बिग स्टोरी. आम्हाला नक्कीच म्हणजे ऐकायला आवडेल, काय झालेलं. सो लाईक वी यूज टू टॉक, नॉट ॲज अ लाईक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा असं आवडतं म्हणून, ऍटलीस्ट फ्रॉम नॉट माय साइड. हा, लाईक मी अशी होते की ही इज अ गुड फ्रेंड, बिकॉज ही वॉज अ लिस्नर ॲज आय सेड, की मग तो प्रत्येक गोष्ट क्रिप केलेली ऐकायचा. लाईक
मी अरे असं झालं तसं झालं, आज हे झालं ते झालं, अँड आय यूज्ड टू टॉक टू हिम अ लॉट. आणि मग असं झालं की घरचे मग बघायला लागले लाईक स्थळ अँड ऑल लग्नासाठी. आणि माझ्या कन्सेप्टमध्ये हेच होतं की बिकॉज पास्ट रिलेशन की आता नाही, आता अरेंज मॅरेजच करायचं, बिकॉज आय कांट फाइंड आय थॉट इन दॅट वे. सो आय वॉज लाईक ठीक आहे, जे घरचे म्हणतील विल गो थ्रू दॅट वे. मग एक स्थळ आलं आणि प्रॉब्ली ही यूज टू लाईक मी, ठीक आहे त्यावेळेस, पण मला माहिती नव्हती ही गोष्ट की तो लाईक करतो. एक्झॅक्टली. पण मुलींना तर असं कळतं, म्हणजे असं ऐकलंय कळतं, बट ही वॉज सो रिजिड ऑन हिज पार्ट. लाईक त्याने मला असं कधी, म्हणजे मी विचारायचा प्रयत्न केला की अरे यार काय तुझं कसं असं. कदाचित साताऱ्याचा रांगडागडी तिकडे तसा थोडासा रिजिड होता का? सो मग मला असं वाटलं की त्याच्या मनात पण असेल. सो लेट्स बी लाईक जो चल रहा है वैसे चलने दो, वैसे टाइप्स वी वर गोइंग. आणि मग एक स्थळ आलं आणि इट वॉज लाईक मी आदल्या दिवशी तो मॅट्रिमोनीचा फॉर्म फिल केला होता जस्ट. तू केलेला? येस, म्हणजे लॉग इन करून यू हॅव टू फिल द डिटेल्स राईट. मी आदल्या दिवशी फॉर्म फिल केला आणि दुसऱ्या दिवशी लगेचच मला नव्हता कॉल आला, माझ्या मम्मीला कॉल आला की आम्ही सॅटर्डेला बघायला येतो. लाईक आय थिंक ट्युजडे का थर्सडेला असं काहीतरी झालं अँड दे सेड की सॅटर्डेला आम्ही बघायला येतो. अँड आय वॉज इन अ पॅनिक मोड की अरे यार शिट, एवढ्या लवकर आय डिडंट एक्सपेक्ट दिस थिंग. आणि मग मी ह्याला फोन केला की अरे यार मला आता खूपच वाट लागली माझी, तू आपण भेटूयात, आय जस्ट नीड टू यु नो क्रिप अबाउट इट, मला सांगायचंच आहे आता, मला होत नाहीये. सो त्यावेळेस तर ही वॉज लाईक हा ठीक आहे चला भेटूयात. ओके फाईन. म्हटलं कुठे भेटायचं? ओके कॉफी प्यायला भेटूयात. फाईन. मग आम्ही कॉफी प्यायला भेटला आणि टेलिंग हिम की अरे असं असं स्थळ आहे, इट्स ऑल गुड, म्हणजे असं काही नाही म्हणण्यासारखं नाहीये असं टाईप. आणि ही वॉज ऑल्सो लाईक व्हेरी इंटरेस्टेड की अरे हा दाखव बरं काय आहे असं. आणि आय वॉज लाईक ही इज नॉट इवन फीलिंग अ बिट ऑफ इट की अरे काहीतरी दाखव. अँड सो त्यावेळेस पण असं वाटलं की ओके फाईन ठीक आहे चालेल. मग सॅटर्डेला ते आले अँड एव्हरीथिंग वेंट व्हेरी गुड. लाईक द अदर पर्सन वॉज ऑल्सो व्हेरी गुड. म्हणजे बघणं सुद्धा झालं? एक्झॅक्टली, सॅटर्डेला बघणं झालं आणि एव्हरीथिंग वेंट गुड. सो ही सेड की ठीक आहे आपण भेटूयात नंतर. लाईक बिकॉज आय टोल्ड हिम की आता एका ह्याच्यात तर वी कांट डिसाइड, सो लेट्स मीट फ्यू टाइम्स अँड देन विल डिसाइड असं टाइप्स. त्यावेळेस तुझी फिलिंग काय होती, म्हणजे जेव्हा तिने तुला सांगितलं की मला बघायला येत आहेत, किंवा कारण ती जसं म्हणते की तुला ऑलरेडी आवडायला लागली होती ती, तर आम्हाला थोडंसं ते पण एक थोडं लाईट टाकशील? आमची नुकतीच ओळख झाली होती आणि ओळखून फार फार तर 2-3 महिने झाले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो होतो, छान टाइम स्पेंड करत होतो आणि अचानक हिच्या लग्नाची धावपळ सुरू झाली. बघणं झालं, लग्नासाठी मुलगा आला होता आणि त्याच्यानंतर मुलाला भेटायची वेळ आली. तर मला असं वाटलं की कदाचित अरेंज मॅरेज मध्ये हिचा फार इंटरेस्ट आहे किंवा तो मुलगा माझ्यापेक्षा जास्त आवडला की काही, ह्याचा मला थोडासा अंदाज लागत नव्हता. आणि त्या सिच्युएशन मध्ये मला थोडस पेशन्स ठेवून राहणं गरजेचं होतं. त्यामुळे मी थोडस ऑब्झर्व करत होतो की नक्की काय घडतंय काय नाही. मग सांगितलं कसं तू तिला की मला तू खूप आवडतेस, किंवा प्रपोज कसा केला? ऍक्च्युली झालं असं की ह्या गोष्टींना मी फार लाईटली घेतलं होतं. माझे पेशन्स ठेवून मी ऑब्झर्व करत होतो. बट एका पॉइंटला असं वाटलं की आता हिला आपल्याकडून काही आपण काय म्हणतो नाही. ऍक्च्युली काय झालं मी सांगते. मावशी, जसं मी म्हणलं ना कॉमन फ्रेंड, आणि तिची आई, सो शी इज लाईक अ फॅमिली फ्रेंड टू अस. मग आमचं बघून झालं. त्या दिवशी इव्हनिंगला मी तिच्याकडे गेले आणि हा आणि आशू लाईक ह्याचा भाऊ तिथेच होते. आणि त्याच दिवशी ह्यांनी त्याला सांगितलं की मला ही मुलगी आवडते. ओके. आणि मी मावशीला सांगतेय की अगं मुलगा येऊन बघून गेला, छान आहे, म्हणजे नाही का बघू शकतो असं तसं. आणि नेमकं त्याच मोमेंटला मला मेसेज आला होता त्याचा की लेट्स, मुलाचा. एक्झॅक्टली. आणि त्यावेळेस ऍक्च्युली ह्यांचं डिस्कशन झालं आशुतोषचं आणि प्रथमेशचं की अरे व्हॉट शी सेइंग, म्हणजे तू तर मला म्हणतोयस की मला आवडते आणि हिचं तर बघणं चालू आहे. सो त्यावेळेस एक असं सिच्युएशन झाली होती की त्यावेळेस त्याला रिअलाइज झालं की अरे खूप फास्ट चाललंय आणि आय थिंक आय हॅव टू ग्रिप अप. मग दुसऱ्या दिवशीच आय थिंक 15 ऑगस्ट होता आणि आम्ही म्हणलं की मला ना आता खूप असं सफोकेट होतंय, मला कळत नाही, आय एम व्हेरी कन्फ्युज्ड. मग मी ह्याला रात्री मेसेज केला की अरे यार मला असं कळत नाही, आय एम व्हेरी कन्फ्युज, आय नीड सम टाइम टू थिंक. तर तो म्हणला ठीक आहे आपण उद्या जायचं का कुठेतरी.
म्हणलं ओके ठीक आहे जाऊयात. आणि मग आमचं असं ठरलं आणि आम्ही गोराडेश्वरला गेलो. अच्छा. आणि त्या Trek ला. दिवशी एक्झॅक्टली, आणि खूप एक्स्ट्रीम पाऊस, म्हणजे आमचं गोराडेश्वर फिक्स नव्हतं. आय वॉज इन स्लीपर्स, ठीक आहे, म्हणजे स्लीपर, आणि खूप स्लिपरी होता. जसं आपण लाईक मागून जर गेलो इट इज व्हेरी स्लिपरी. सो मी तसंच घसरत कसं तरी आम्ही वरती पोहोचलो. आणि त्यावेळेस ही वॉज टेलिंग मी की बघ तू विचार कर, म्हणजे असं नाहीये की हार्ड अँड फास्ट तुला हे केलंच पाहिजे वगैरे. ठीक आहे, जे होईल ते होईल. आय लिव्ह अप टू जर ह्याच्यासोबत झालं तर ठीकच आहे, म्हणजे जो स्थळ आलंय, बिकॉज ही वॉज गुड ना. सो आय लाईक झालं तर झालं, अदरवाईज दुसऱ्या बघूयात इफ ही इज नॉट इंटरेस्टेड टाइप्स. बिकॉज कारण मला कळतच नव्हतं ह्याच्याकडे बघून की. आणि त्याच दिवशी इव्हनिंगला ही प्रपोज टू मी. आणि ते पण काय झालं, बिकॉज दॅट पर्सन मेसेज मी की आपण आज भेटूयात, आणि मी त्याला परत भेटून पण आले. मग त्याला वाटलं की ओ नो आता हे होईल. आय थिंक मला कुठेतरी जाणवलं हे सगळं मेसअप होण्याच्या आधी आता वेळ आलेली आहे फायनली प्रपोज करायची. आणि ती वेळ अशी होती की माझ्याकडे फार टाइम नव्हता. एक्झॅक्टली काहीतरी अरेंज करून स्पेशल प्रपोजल अरेंज करून प्रपोज करणं. मी घाई करून पटकन माझ्या मनातली गोष्ट हिला सांगायचं ठरवलं, आणि हिला घरच्यांपासून थोडस लांब आणून थोडा त्याच्यासाठी प्लॅन करून मी पटकन प्रपोज केलं, जे की हिला फार साधं आणि नॉर्मल. इट वॉज गुड. म्हणजे मी त्यांना बोलते ही गोष्ट की अरे तू काहीच असं एफर्ट्स नाही घेतले, बट इट वॉज व्हेरी क्यूट. म्हणजे असं काही खूप तामझाम नव्हतं. ऍक्च्युली ही थॉट ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स, लाईक आय टेक हर टू डिनर अँड ऑल, बट खूप त्याच्यामध्ये पण खूप मेस आउट झालं होतं. लाईक सो इट वॉज गुड. पण मग तुला असं झालं असेल ना त्यावेळेस की आय वॉज रिलीव्ड. एकदाच की याने बोलला मला हा. I was literally relieved, that moment की finally he said this thing which I wanted to hear. आणि yes, तेव्हापासून then ठीक आहे. आता तुमचा हा रिलेशनशिप वाला फेज कसा होता? म्हणजे हॅपी मोमेंट्स काय काय झाल्या, तुम्ही काय काय क्रेझी गोष्टी केल्यात, म्हणजे असं कसा एन्जॉय केला हा फेज, रिलेशनशिप वाला फेज? आम्ही फिरलो खूप ऍक्च्युली. फिरलो म्हणण्यापेक्षा लाईक इथे असं जवळपासच, लाईक लोणावळ्याला जा, इकडे जा, सो डेट्स वर जा. वी यूज टू प्लॅन डेट्स, लाईक रेस्टॉरंट्स, नवीन कॅफे रेस्टॉरंट्स यूज टू ट्राय. एक वेळ मी, एक वेळ हा. सो दॅट वॉज अ फन. आय मीन खूप छान टाइम होता तो. तुला कसा टाइम स्पेंड करायला आवडायचं तिच्यासोबत? ऍक्च्युली मी जास्त करून ड्रायव्हिंग, माझ्या कामाच्या आणि माझं ड्रायव्हिंग जास्त व्हायचं. तर ड्रायव्हिंग करताना मी हिच्याशी बोलतच कुठेही प्रवास करायचो. आणि माझ्या प्रवासानंतर जेव्हा मी काम करून थकायचो किंवा माझ्या मीटिंग्स आणि काम आटपल्यानंतर मी हिला कॉफीसाठी भेटायचो. येस. आणि स्ट्रेस आउट व्हायचं माझं तिकडे. नाईस. चला आपण आता तुमची बॉन्डिंग बघूया, की आता तुम्ही बॉन्डिंग जी बसवली आहे रिलेशनशिप मध्ये येऊन, की काय कसं किती क्लोज आले आहात, काय काय ओळखता तुम्ही एकमेकांबद्दल. लेट्स टेस्ट इट आउट. म्हणजे माझ्याकडे एक थीम आहे, हे घ्या, एक आपले बोर्ड्स घ्या, हे मार्कर्स. आता काय करायचंय, मी तुम्हाला रूल समजवतो ह्या गेमचे. गेमचं नाव आहे ट्विन टेलिपॅथी. ठीक आहे. याच्यामध्ये काय, मी पहिले प्रथमेशचे क्वेश्चन विचारणार, प्रथमेश बद्दलचे, त्याचे तुला आन्सर्स द्यायचे की तुला किती माहिती आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे. आणि तो पण लिहिणार आन्सर, आणि तुम्ही कॅमेऱ्याला शो करणार, आणि मग आपण बघूया की किती बरोबर आन्सर देतेस तू त्याच्याबद्दलचं, तुला किती माहिती आहे. आणि सेम सिमिलरली तुला पण तिच्याबद्दलचे आन्सर द्यायचे जेव्हा मी तिला क्वेश्चन्स विचारेन. ठीक आहे. चल चालू करूया. येस. पहिले आपण प्रथमेश बद्दलचे हे करूया, क्वेश्चन्स विचारूया. ओके. तर प्रथमेशचा बेस्ट फ्रेंड. दाखवा आम्हाला कॅमेऱ्याला पण. अरे क्या बात आहे, तिने 2 नाव लिहिलेत. चेक करतो काय बरोबर आहे. बरोबर आहे दोन्ही. क्या बात आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन प्रथमेश बद्दलचा फेवरेट वॅकेशन स्पॉट. बघू नका ऐश्वर्या. बीच साइड. ओ क्या बात आहे, हे सुद्धा बरोबर आहे. व्हेरी नाईस. आय नो हिम. चलो तिसरा क्वेश्चन, जो फेवरेट कलर कोणता आहे प्रथमेशचा.
एक तरी चुकलं पाहिजे हा. बरोबर आहे. तिने बघितले बट आय रोट इट फर्स्ट. ब्लॅक अँड व्हाईट. अरे यार ठीक आहे, आपण ना थोडा रोल आता चेंज करूया. मी हिच्याबद्दल विचारतो. ओके. सगळंच मॅच करते ती. लेट्स सी आता तुला किती माहिती आहे तिच्याबद्दलचं. चालो. तिची फेवरेट डिश कोणती? इतका सुद्धा सेम आहे तुम्ही, काय करायचं काय? त्याच्यानंतर लेट्स सी चलो. फेवरेट ऍक्टरचं नाव काय? ओ माय गॉड. थोडा ट्रिकी का हा? कदाचित थोडा असू शकतो. प्रथमेश? असू शकतो. चल मी 2 लिहिते. बघायचं नाहीये अरे मी तर बघू ना, शकते तू ना. बघ. मी त्याचं म्हणतोय. तो अडकलेला दिसतोय मला. बॉलिवूड कोणी तुला जसं वाटेल ते. आता ते मला नाही माहिती ना. ऍक्च्युली ना ठीक आहे, दिस नंतर- काइंडली नंतर. कन्फ्युजिंग. शाहरुख खान, शाहिद. ओके, येस. चुकलेला आहे. येस येस. दॅट इज फाईन. आपण एक काम करूया, ठीक आहे. हा क्वेश्चन विचारायच्या ऐवजी मी एक तुम्हाला एक असं सांगतो की तुम्ही एक शेप ड्रॉ करा एकमेकांना न दाखवता. लेट्स सी किती सिमिलर होतोय. ओ माय गॉड. म्हणजे कोणतं पण. शेप लाईक कोणता पण, चौकोन, त्रिकोण, व्हॉट एव्हर शेप यू लाईक. म्हणजे असं काही नाही त्याचं. पण आपण बघूया की तुम्ही कोणत्या, टेलिपॅथी. म्हणजे लाईक तू दाखवू नकोस प्लीज. कसं पण. ओके फाईन. हा, असं असं कसं पण. आता दाखवा कॅमेऱ्याला. ओ माय गॉड. He's romantic. Oh no. इसने तो दिल निकाल के रख दिया भाई. इसलिए दिल आ गया. नाइस वन, नाइस वन, नाइस Very मूव. nice, very प्रथमेश, असं तर तू कोणालाही प्रेमात पाडशील भाई. आय एम रोमॅन्टिक. चला, हा गेम तर खूप खतरनाक होता.